गोरेगाव तहसील कार्यालयाचे तहसीलदार किशन भदाने, नायब तहसीलदार ज्ञानेश्वर नागपुरे, कम्प्युटर ऑपरेटर राजेंद्र गणवीर या तिघांना 1 लाख रुपयाची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केल्याने महसूल विभागात खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार गोरेगाव तालुक्यातील तक्रारदार हे वाळू व्यावसायिक असून त्यांच्या एक ट्रक आणि त्यांच्या मित्रांचा 6 चाकी ट्रक विनापरवाना वाळू वाहतूक करताना 4 मार्चला पकडले गेले असता तहसील कार्यालयाच्या भराडी पथकाने दोन्ही ट्रक गोरेगाव तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आणून ठेवले असता तक्रारदार यांनी एका ब्रास वाळूचे 1,23,883 रुपये भरले असून त्याची पावती देखील त्यांनी तहसील कार्यालयात जमा केली। मात्र तहसीलदारांनी ट्रकच्या चाव्या दिल्या नसल्याने तक्रारदार गावाकडे निघून गेले असता कम्प्युटर ऑपरेटर गणवीर यांनी तक्रारदार यांच्याशी संपर्क साधून ट्रक सोडविण्यासाठी प्रति वाहन 50,000 रुपये म्हणजेच 2 ट्रकचे 1 लाख रुपये तहसीलदार साहेबांना द्यावे लागेल असे सांगितले असता तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गोंदियाकडे केली असून एसीबीने सापळा रचून तिन्ही आरोपींना लाच स्वीकारताना अटक केली आहे। तर याआधी देखील आरोपी क्रमांक 1 म्हणजे तहसीलदार किशन भदाने यांच्यावर 2017 मध्ये देखील 10 लाख रुपयाची लाच मागितल्याप्रकरणी नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। तर तिन्ही आरोपी विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याअन्वये गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वाळू चोरीच्या प्रकरणाला अधिकारी शय देताना गोंदिया जिल्ह्यात दिसून येत आहेत।